नमस्कार, मी प्रमोद नलावडे. लाईव्ह इंडिया चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज 11 मे 2026च्या सकाळपासूनच्या महत्त्वाच्या बातम्या. आज आठवड्याच्या सुरुवातीलाच शेअर बाजारामध्ये मोठी घसरण पाहायला मिळाली. गुंतवणूकदारांचे एका तासात मोठे नुकसान झाले असून बाजारात महाभूकंप सदृश्य स्थिती असल्याचे दिसले. महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी घोषणा केली आहे की राज्यात जुलैपासून जमीन मालकी हक्क कायदा लागू होणार आहे. असे करणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य आहे. मुंबई महापालिकेच्या सर्व विभाग कार्यालयांमध्ये 11 आणि 12 मे रोजी महिला बचत गटांच्या पारंपरिक खाद्यपदार्थाचे प्रदर्शन व विक्री आयोजित करण्यात आली आहे. डीएड प्रवेश प्रक्रिया आजपासून सुरू झाली आहे. IPL मध्ये रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरूने मुंबई इंडियन्सवर शेवटच्या चेंडूवर 2 गडी राखून थरारक विजय मिळवला आहे. या विजयामुळे RCBने गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे, तर मुंबईचे आव्हान खडतर झाले आहे. विराट कोहली सलग दुसऱ्या सामन्यात 0वर बाद झाला, ज्यामुळे चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. आज 11 मे रोजी सोमनाथ मंदिराच्या जीर्णोद्धाराचा 75वा वर्धापन दिन साजरा केला जात आहे. इराण आणि अमेरिका यांच्यातील तणाव आणि युद्धाच्या संदर्भात जागतिक पातळीवर महत्त्वाच्या घोषणा होण्याची शक्यता आहे. असेच नवनवीन माहितीपर व्हिडिओ आम्ही घेऊन येत असतो. आमचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला दाबायला विसरू नका. धन्यवाद.